तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी बद्दल अजूनही लाखो बहिणींना खूप जास्त प्रश्न पडलेले आहेत. कारण आज तारीख आहे 11 नोव्हेंबर 2025 आणि शासनाने जे काही ऑफिशियल ई-के-वाय-सी ची शेवटची तारीख दिलेली आहे ती तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025. म्हणजे ई-के-वाय-सी करण्यासाठी फक्त आता 7 ते 8 दिवस शासनाने बाकी ठेवलेले आहे. मग यामध्ये बघा, आता ज्या बहिणींकडे दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन होता त्या बहिणींनी 1 ते 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण केली. पण अजूनही 15 ते 20% बहिणी अशा आहे की ज्या बहिणींकडे स्वतःचा आधार ओटीपी त्या टाकू शकतात, पण त्यांच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही. दुसरा आधार ओटीपी टाकल्याशिवाय ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट होत नाही. मग त्या बहिणींना प्रश्न पडलाय की आम्ही दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, आमची ई-के-वाय-सी कशी पूर्ण करायची. मग आमची जर ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही तर आता समोर येणारा जो काही नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, तो आमच्या खात्यामध्ये जमा होईल की नाही. त्याप्रमाणे मग तारखेची मुदतवाढ होईल का? जर शासनाने अजूनपर्यंत अपडेट दिलेली नाही तर तारीख वाढवून मिळेल का? तर बघा, या 2-3 प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर बघा, आपल्याला शासनाकडे जी काही विनंती आहे ती एकच राहणार आहे की लवकरात लवकर या बहिणींसाठी काहीतरी कुठेतरी वेबसाईटवर शासनाने ऑप्शन किंवा अपडेट अशी द्यायला पाहिजे की त्या बहिणींनी ई-के-वाय-सी कशी करायची किंवा कोणत्या नातेवाईकाचा आधार नंबर टाकून त्या ई-के-वाय-सी पूर्ण करू शकतात, किंवा त्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याची गरज आहे, किंवा वेबसाईटवर काहीतरी पर्याय, काहीतरी अपडेट शासनाने द्यायला पाहिजे. म्हणजे तारखेच्या आत त्या बहिणी ई-के-वाय-सी त्यांची पूर्ण करू शकतात. पण आता बघा, तारीख जर शेवटपर्यंत जर ई-के-वाय-सी मध्ये शासनाने अपडेट दिलेली नाहीत आणि 18 तारीख जर निघून गेली तर काय होणार? तर बघा, ऑफिशियल माहितीनुसार जे आहे ते तारीख वाढणार अशी मोठी अपडेट समोर येत आहे. तारीख का वाढणार? कारण ज्या भागामध्ये आता मराठवाडा आहे, विदर्भ आहे, काही इतर महाराष्ट्रातले इतर भाग आहे, त्या भागामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ पडल्यामुळे शासनाने त्यांना जे आहे ते अनुदान जाहीर केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. त्या शेतकऱ्यांना सुद्धा ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे आणि शासनाने क्लिअर सांगितलेलं होतं की जे काही ई-के-वाय-सीचा बँकिंग रिलेटेड किंवा ऑफिशियल सरकारी जे कामं असतील त्या भागातील नागरिकांना तारखेची मुदतवाढ देण्यात येईल. मग त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी असो, शेती संबंधित कोणतेही कामं असो किंवा इतर कोणतीही सरकारी कामं असो, कोणत्याही योजना रिलेटेड किंवा के-वाय-सी रिलेटेड, तर यामध्ये बघा सरसकट जे आहे ते आता मग असं नाही की फक्त मग जे काही ठराविक 12-13 जिल्हे आहे मग त्यांनाच ई-के-वाय-सीचं सर्व्हर सुरू राहणार आणि बाकी सर्व महाराष्ट्रामध्ये बंद राहणार का? तर तसं होणार नाही. मग या लोकांसाठी जर जे काही 12-13 जिल्हे आहे जे अतिवृष्टीमध्ये के-वाय-सी साठी त्यांना मुदतवाढ देण्यात येईल, मग असं नाही ना की फक्त या 12-13 जिल्ह्यांनाच मुदतवाढ देण्यात येईल, मग त्या तेवढ्याच जिल्ह्यामध्ये नेट सुरू राहील, तेवढ्याच जिल्ह्यामध्ये वेबसाईट सुरू राहील. वेबसाईट तर पूर्ण भारतामध्ये चालू शकते. असं नाही की फक्त महाराष्ट्रात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही ऑफिशियल वेबसाईट म्हणजे इंटरनेटवर आहे, सर्व देशासाठी, पूर्ण राज्यासाठी ओपन आहे. मग त्यामुळे जर या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली तर मुदतवाढ हे सर्व महाराष्ट्रासाठीच असणार आहे. मुदतवाढ जे आहे ते सर्व महाराष्ट्रासाठी असणार आहे आणि तारीख सुद्धा सर्व महाराष्ट्रासाठीच वाढणार आहे. असं नाही की या 13-14 जिल्ह्यांसाठी वाढणार. आणि 100% शासन या 13 ते 14 जिल्ह्यासोबत पूर्ण 100% महाराष्ट्रातील बहिणींना मुदतवाढ देणार. पण आपल्याला गरज कशाची आहे? आपल्याला गरज आहे ऑफिशियल अपडेट शासनाकडून कधी येईल. तुम्ही आम्हाला मुदतवाढ देऊ नका, फक्त या 7 दिवसामध्ये आम्हाला ऑप्शन द्या आणि आम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करतो आणि मोकळ होतो. त्याचप्रमाणे आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची सुद्धा भरपूर बहिणी वाट पाहत आहे, ज्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळाले. 17वा नोव्हेंबर हप्ता कधी मिळेल? तर बघा, ई-के-वाय-सी जर तुमची पेंडिंग राहिली तर त्यासाठी तुमचे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा लाभ थांबणार नाही. मी तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये क्लिअर करत आहे. कारण जे काही ई-के-वाय-सी ची पूर्ण प्रोसेस या वेबसाईटवर सुरू आहे, हे फक्त तुमची ई-के-वाय-सी शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झालेली आहे. शासनाच्या वेबसाईटवर ती ई-के-वाय-सी सबमिट झाली. अजूनपर्यंत त्या ई-के-वाय-सीचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही. अजूनपर्यंत ई-के-वाय-सीचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही. त्यामुळे मग कोणत्या बहिणीची के-वाय-सी झाली का किंवा ई-के-वाय-सी झाली नाही, तरीही जो लाभ आहे तो ई-के-वाय-सीच्या व्हेरिफिकेशन पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ज्या बहिणींची शेवटपर्यंत ई-के-वाय-सी झाली असेल त्या बहिणींना सुद्धा मिळणार. ज्या बहिणींची शेवटपर्यंत ई-के-वाय-सी झाली नाही त्या बहिणींना सुद्धा मिळणार. म्हणजे तुमची ई-के-वाय-सी जर या ओटीपीच्या प्रॉब्लेममुळे थांबली असेल तरी पण तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ 100% मिळणार. कुठपर्यंत? जोपर्यंत ई-के-वाय-सीची व्हेरिफिकेशनची प्रक्रिया शासनाकडून पूर्ण होत नाही. आता ई-के-वाय-सी तर तुमची होणारच, शासनाकडून अपडेट येणारच आहे. काही ना काही अपडेट शासनाला द्यावंच लागेल. मुदतवाढ सुद्धा द्यावा लागेल आणि पर्याय ऑप्शन सुद्धा शासनाला द्यावा लागेल. पण आता ते कधी येईल, कोणत्या शासनाकडून, कोणत्याच विभागाकडून अजूनपर्यंत अपडेट आली नाही.
पण येणार, 100% येणार अशी आपण वाट पाहत आहे. कारण मग बाकी लोकांची केवायसी झाली, मग या बहिणींनी काय चूक केली की या बहिणींची केवायसी होण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. मग त्यामुळे शासनाला याबद्दल अपडेट द्यावंच लागेल आणि मुदतवाढ सुद्धा द्यावीच लागणार आहे. त्यामुळे तुमचा जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार की नाही, मुदतवाढ मिळणार की नाही, केवायसी होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. चुकीची केवायसी करू नका. आता वाट पाहिल्याशिवाय आपल्याकडे बिलकुल काही ऑप्शन नाही. वाट तर आपण पाहतच आहे, तुम्ही वाट पाहताय, मी सुद्धा तुमच्यासाठी अपडेट आणण्यासाठी शासनाकडून कधी मार्ग येईल आणि कधी मी तुमच्यासाठी अपडेटचा व्हिडिओ, खुशखबरचा व्हिडिओ घेऊन येईल, याची सुद्धा मी सुद्धा वाट पाहतच आहे. तर बघा, जो काही महत्वाची माहिती होती ती तुम्हाला मिळाली असेल आणि तुमचं समाधान या ठिकाणी झालं असेल. काळजी करण्याची गरज नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आणि मुदतवाढ सुद्धा मिळणार. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.